तर नक्कीच सामन्यात सुरुवात होईल. आमचे दोन पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. मात्र ते प्रणय केनी पहिल्या क्रमांकाचा हा गोलंदाज, समोर असेल फलंदाज सिद्धांत केनी. राईट ओव्हर द विकेट. किमॉन पहिला चेंडू इथे फेकला होता, अक्युजलाई केल्याच्या प्रयत्नामध्ये सफल ठरला होता. मात्र इथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्या चुकीचा परिणाम इथे भोगावा लागतोय. तो म्हणजेच कालभैरव डेव्हलपर्स 11 या संघाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली या दोन फलंदाजांनी. इथे मात्र संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज एका चेंडूची समाप्ती, एक धाव फलकावरती लागली आहे. प्रणय केनी चांगली सुरुवात आणि एकीकडे दोन्ही फलंदाजाचा विचार केला, त्यांनी देखील चांगली सुरुवात केली. मात्र आता ऑन स्ट्राईकवरती असेल सतीश पाटील, येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. मोर द विकेट अक्रॉस द लाईन. मात्र इथे चेंडूला धुडकावून दिलंय. डिप्युटी रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा कंप्लीट. दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि ते तीन धावा धाव फलकावरती. तनिशांजिया 11 विपक्ष कालभैरव डेव्हलपर्स या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. खूप मोठी बिग फाईट असेल सतीश पाटील आणि प्रणय केनी या दोन फलंदाजांमध्ये. मात्र इथे क्रॉस लाईन चेंडू गेलाय टिप्स केरले क्रिजन मध्ये सीमारेषे बाहेर. हा खूप मोठा फटका पाहायला मिळाला. सतीश पाटील याच्या माध्यमातून चौकार. 4 धावा आल्या चेंडूवरती. 4 न संघ पुढे सरकलाय. एकूण धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रणय केनी पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज 3 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. राईट मोर द विकेट. सतीश साठी हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. सुरेख कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या स्थिर असेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 7 धावा धावफलकावरती. आपण ही स्पर्धा पाहतोय सायप्रिसच्या माध्यमातून. लाईव्ह स्पर्धा. घर बसलेले प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना मात्र इथे ताकद दाखवले सतीश पाटीलनं. चेंडूला ढकलून दिले डिस्करले क्रिजन मध्ये. चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. या 4 धावा. अद्यापर्यंत विचार केलाय षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळालं सतीशच्या माध्यमातून. संघाचे संघनायकाची भूमिका काय असते ती मैदानामध्ये दाखवत असताना ऍज अ ओपनर मैदानामध्ये सतीश पाटील खूप चांगली कामगिरी. चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण 11 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. प्रणय केनी राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना मैदानावरती अंतिम चेंडू फेकेल. सतीश साठी हा चेंडू असेल. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटरने चेंडूचा संपर्क नाहीये. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज नक्कीच बाद झाला असता. परंतु या शब्दांचा क्रिकेटमध्ये समाविष्ट करू शकत नाहीये. मात्र ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. बारा धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. प्रणय केनीनं पहिलं षटक फेकला, 12 धावा खर्च केला, तर कोणती सफलता प्राप्त करता आली नाही. दुसरं षटक सुलभ केनी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. राऊंड ऑफ विकेट. यावेळेचा चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रत्यल्ला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू गेला. इथे कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमारेषे बाहेर. सतीश पाटीलच्या माध्यमातून चौकार. सुलभ केनीच्या पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. मोठा फटका दाखवलाय सतीश पाटीलनं. चौकारच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या खूप मोठ्या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये प्रणयनं 12 धावा खर्च केला. त्यानंतर सुलभ केनीच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा दाखवल्या. दुसरा चेंडू सुलभ केनीचा. इथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दिशा दिले सतीशनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात या दोन फलंदाजांनी.
2 धावा आल्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीने संघ 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगला क्रिकेट सतीश पाटील या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. मात्र एकरोज लाईम पंचांकडे अपील केला होता. सुलभचा चेंडू होता. खूप चांगली चेंडूची फेकी सुलभ किनी याच्या माध्यमातून. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल. सुलभ किनीचा आपण अद्यापर्यंत विचार केला. 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक असेल. सुलभ किनी किती धावा खर्च करेल, तर एकीकडे सतीश पाटील किती धावा जमेल. एकरोज लाईन दिशा दिले डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय इथे सीमा पार 4 धावांसाठी. या षटकामध्ये देखील अद्यापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाले सुलभ किनीच्या या षटकामध्ये. 22 धावा धावफलकावरती. तनिशान जिया 11 संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना खूप चांगला क्रिकेट. मात्र इथे उशिरा फेकी केली, त्याचा परिणाम 1 धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिद्धांत केनी आणि सतीश पाटील या 2 फलंदाजांकडून. 1 धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने 23 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपला खेळ करत असताना सुलभ केनीचा अजूनही आपण जर विचार केला तर या षटकातील अंतिम चेंडू असेल. राऊंड ऑफ विकेट लाईन केल्याचा प्रयत्न. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कोणती धावसंख्या नसेल. षटक क्रमांक 2 देखील समाप्त होतोय. मात्र ते फलंदाज बाद होतोय. सिद्धांत केनी हा फलंदाज बाद झाला. इथे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद. तनिशान जिया 11 संघाचा एकूण धावसंख्या 18 असताना 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिला षटक प्रणय केनीनं फेकलं होतं, 12 धावा खर्च केला. त्यानंतर सुलभ केनीनं दुसरं षटक फेकलं, त्यामध्ये 11 धावा खर्च करत एक सफलता प्राप्त केली. सिद्धांत केनी सारखा फलंदाज बाद केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मध्ये घेतले प्रणय केनी हा गोलंदाज. सतीश पाटील अजूनही मैदानावरती आपला खेळ करतोय. अद्यापर्यंत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. मात्र इथे चेंडूला धुडकावून दिलंय डीप विकेट रिजन मध्ये. गौरव ढमाले क्षेत्र करत असताना मैदानावरती षटकार चौकार दाखवतोय आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीनं धाव पोहोचल्यात त्या 29 या आकड्यावरती. प्रणय केनीच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. मोर द विकेट गोलंदाज तयार आयटम प्रणय केनी. मात्र इथे पुन्हा एकदा तो चित्र, पुन्हा एकदा ती दिशा आणि त्याच प्रकारचा फटका सतीश पाटीलच्या माध्यमातून एका पाठोपाठ दुसरा षटकार पाहायला मिळाला. मात्र इथे कुठेतरी चुकीची कामगिरी प्रणय केनी या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. पहिले षटक सुरेख फेकलं होतं, 12 धावा खर्च केला होता. मात्र इथे तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या प्रणय केनी या गोलंदाजानं. आपण विचार केला तर वैयक्तिक 34 धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज. खूप मोठं योगदान त्याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी एकीकडे प्रणय केनीची थोडीशी चुकीची गोलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना सतीश पाटील हा फलंदाज मैदानावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण्याच्या नादामध्ये असफल. इथे मात्र सतीश पाटीलची दांडी गुल. 2 चेंडूमध्ये एका पाठोपाठ 2 षटकार लगावल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि सतीश पाटीलला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं प्रणय केनी या फलंदाजानं. एकत्रित विचार केला तनिश अँड जिया 11 संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय एकूण धावसंख्या 35 असताना. आमचे मॅडी डीजे मॅडी मात्र स्नेह भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर थोडा आराम
ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सतीशची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एकूण 13 चेंडू खेळला आणि 34 धावा, 34 धावाचं योगदान. एक संघाला मोठ्या धावसंख्येवरती त्यांनी नेऊन ठेवलं. 35 धावा धावफलकावरती पाहतोय. नवीन फलंदाज निखिलेश परदेशी मात्र स्टेर केला चेंडूला लॉंग ऑरिजन मध्ये. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट निखिलेश परदेशी आणि प्रवीण भोपी या फलंदाजाकडून. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती. दोन्ही संघाला पुढे सरकवलं. एकूण 37 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद. तनिष अँड जिया 11 पहिल्या सत्रामध्ये आपला खेळ करत असताना मैदानावर. लपुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा स्टेर केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. प्रीतम केनी तिथे सज्ज असेल. चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतमच्या माध्यमातून. चांगली फेकी. एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं संघ पुन्हा एकदा पुढे सरकतो. एकूण 38 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र ऑन स्ट्रायकिंग वरती असेल प्रवीण भोपी. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. षटकातील अंतिम चेंडू स्टेर केलाय चेंडूला. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये. 12वे प्रतिनिधी मैदानामध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवा. अजून गुरुवारी 4 सामने बाकी आहेत. याचा देखील आपण विचार करा. चला जास्त वेळ घेऊ नका. इथे 3ऱ्या क्रमांकावरती चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज दीपेश केनी उर्फ बाबल्या इथे चौथा षटक घेऊन येतोय. 3 षटकांच्या केल्यानंतर 39 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. मात्र इथे चौथ्या षटकाचा खेळाला सुरुवात होईल. दीपेश केनीच्या माध्यमातून फेकलं जाईल. कशा प्रकारचा खेळ, कशा प्रकारची गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना दीपेश केनी गोलंदाज. मात्र समोर असेल फलंदाज प्रवीण भोपी. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. तिथपर्यंत 39 धावा धावफलकावरती लागल्यात. राऊंड विकेट गोलंदाज दाजानी पुन्हा एकदा तयार असेल. राऊंड विकेट पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीणनं. मात्र इथं असफल ठरलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजीचा नजरा नाही ते दीपेश केनीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. मात्र इथे निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश प्राप्त केलाय. दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय दीपेश केनी या गोलंदाजानं. मात्र प्रवीण भोपी पुन्हा एकदा येणाऱ्या चेंडूचा सामना. अप्रतिम गोलंदाजी. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय प्रवीण भोपी हा फलंदाज. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय. तर एकीकडे विचार केला दीपेश केनीचा तर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यानंतर एका पाठोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव फेकत असताना दीपेश केनी हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कशा प्रकारची गोलंदाजी होईल दीपेश केनी या गोलंदाजाकडून. तर प्रवीण भोपी कशा प्रकारचा खेळ करेल. प्रवीण भोपीकडून खूप मोठी अपेक्षा असेल. मात्र प्रवीण भोपी थोडीशी चुकीची फलंदाजी करतोय मागच्या 2 चेंडूमध्ये आणि यावेळीच देखील तो चित्र पाहायला मिळाला. एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव खेळतोय. कमालीची गोलंदाजी. खूप मोठा कमबॅक पाहायला मिळतोय दीपेश केनी या गोलंदाजाकडून. अद्यापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत या गोलंदाजानं. 4 चेंडू फेकलेत त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. मात्र प्रवीण भोपीला पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम दीपेश केनीनं केलं. यावेळीच देखील तो चित्र. मात्र इथे एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सफल होत नाहीत. एक धाव कंप्लीट केली या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 43 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौथा षटक मार्गस्थ आहे. पहिला सत्र चालू असताना तनिष अँड जिया 11 फलंदाजी करतोय.
43 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती. दीपेश किनी राऊंड विकेट. टॅप केलाय या चेंडूला, दिशा दिलीय, टिप्स केले रिझन मध्ये. तिथे गौरव ढमाल्या क्षेत्ररक्षक तैनात होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र या चेंडूवरती एकच धाव, एका धावीपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर तनिषान जिया 11 संघाची धावसंख्या 2 गडी बाद 44 धावा. दीपेश किनीच्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी, कारण त्यांनी त्याच्या निकलेश परदेशा फलंदाज बाद. हा तिसरा गडी बाद होतोय इथे कालभैरव डेव्हलपर्स 11 जिया एन तनिष 11 संघाचा. प्रीतम किनी चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडू वरती एक सफलता प्राप्त केली. एसटी रक्षक आम्ही पाहतोय अच्युत मुंडकर याच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला होता. एसटी रक्षकाची भूमिका चोखपणे निभावत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये हाणामारीचं षटक, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडणं खूप गरजेचं असतं फलंदाजांना. मात्र तसं चित्र इथे पाहायला मिळत नाही. प्रीतम केनी प्रशंसा करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि त्यानंतर पुढचे 2 चेंडू एका पाठोपाठ निर्धाव फेकलेत. 3 चेंडू अद्यापपर्यंत फेकलेत, त्यामध्ये कोणती धावसंख्या खर्च केली नाही. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नांदामध्ये, मात्र इथे थोडीशी घाई केली आणि मात्र इथे फलंदाजाला बाद होऊ लागले. प्रवीण भोपी इथे फलंदाज बाद होतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. ते पहा मच्छिंद्र भोईर क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती देखील खूप मोठा हास्य आणि एक प्रोत्साहन देत असताना गोलंदाजाला खूप चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा, चौथ्या षटकामध्ये 5 धावा आणि त्यानंतर प्रीतम केनी हा 5 षटक फेकतो, त्यामध्ये कोणतीही धाव अद्यापर्यंत खर्च केलेली नाही. पूर्णपणे रोखून ठेवलंय, पूर्णपणे थांबून ठेवलंय ते म्हणजेच तनिषान जिया 11 संघाच्या फलंदाजांना. 4 चेंडू फेकलेत. एक सांघिक सफलता आणि एक वैयक्तिक सफलता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र बॅटचा फेस कोलाय फलंदाजानं या 5व्या चेंडूवरती हल्ला केलाय. फलंदाज आकाश पाटीलने दाखवलाय मोठा फटका, 6 धावा. 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि या षटकारानं तनिषान जिया 11 संघाची धावसंख्या अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा कंप्लीट धाव फलकावरती. या फटक्याची गरज होती तनिषान जिया 11 संघाला. तो फटका दाखवलाय, आले षटकार दाखवला आकाश पाटील या फलंदाजानं. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ या सत्रातील शिल्लक असेल आणि अंतिम चेंडूचा खेळ इथे पुन्हा एकदा आकाश पाटील फलंदाज करेल. मागच्या चेंडूवरती षटकार दाखवला, मात्र या चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ होईल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तीच दिशा, ऍक्शन रिप्ले, त्याच प्रकारचा फटका, एका पाठोपाठ 2 षटकार लगावले आकाश पाटील या फलंदाजानं. जर हा फलंदाज थोडा अगोदर आला असता तर धावफलकावरती धावसंख्या थोडीशी वेगळी पाहायला मिळाली असती, परंतु नक्कीच आपल्या खात्यातील त्याने काम पूर्ण केलं. 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. एकूण धावसंख्या 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय, तो म्हणजेच कालभैरव डेव्हलपर्स 11 संघासमोर. तर मी विनंती करतोय मनोजी भुईर, आपल्यास विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. आणि आकाश पाटील साठी पारितोषिक देखील आला. ओमकार केनी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक 2 षटकार लगावल्यानंतर. खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मनोज भोईर, आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. मनोज भोईर, दिनेश केनी आयोजक यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आपले ते वाट पाहत आहेत मंचावरती.
चला एज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. आपण ही स्पर्धा पाहतोय CPL चिंचपाडा प्रीमियर लीग गावाची स्पर्धा, मानाच्या आणि सन्मानाची स्पर्धा. प्रत्येक खेळाडूला मिळालेली मोठी संधी आणि ते संधीचं सोनं करत असताना आमचा खेळाडू वर्ग नक्कीच आम्ही नक्कीच मॅडी देखील खूप मोठी मेहनत घेत असताना डीजेच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलं. त्यानंतर गावचे जावय, जन्मभूमी दादरपाडा आणि कर्मभूमी चिंचपाडा, आमचे डीजे मॅडी महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट डीजे मास्टर म्हणून त्यांची नोंद आहे. आमच्या आयोजकांवरती खूप मोठं प्रेम आहे आणि ते प्रेम दाखवत असताना ओमकार केनी म्हणतात माझ्यावरती जास्त प्रेम. तर सामन्याला सुरुवात होईल. एकूण विचार केला आपण तर 56 धावा ठोकल्या पहिल्या सत्रामध्ये तनिशान जिया 11 संघानं आणि दुसऱ्या सत्रामध्ये आव्हान ठेवलं ते मध्ये 57 धावांचं काल भैरव डेव्हलपर्स 11 संघासमोर. आकाश पाटीलने दाखवलेले 2 षटकार आणि त्यानंतर काहीतरी वेगळं धावफलक आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं योगदान दिलं आकाश पाटीलनं. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ केला आकाशनं आणि 2 षटकार दाखवले आणि आपल्या संघाला 56 धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. आणि त्यानंतर आम्ही पाहतोय 57 धावांचं लक्ष्य तर म्हणजेच काल भैरव डेव्हलपर्स 11 संघासमोर. तर येणाऱ्या 5 षटकामध्ये हा पल्ला पार करतील का काल भैरव डेव्हलपर्स 11 संघ, तर हा पल्ला रोखून ठेवतील का इथे तनिशान जिया 11 संघाचे गोलंदाज मैदानावरती. तर सामन्याला सुरुवात होईल. 2 फलंदाज मैदानावरती. सलामीची जोडी अच्युत मुंडकर आणि आम्ही नॉन स्ट्रायकिंग होती पाहतोय दीपेश केनीनं अप्रतिम गोलंदाजी केली होती. 1 षटक फेकला होता, त्यामध्ये 5 धावा खर्च केला होता. पहिला चेंडू ते खेळून काढला अच्युतनं आणि ते 1 धाव कंप्लीट केलाय. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन. बंटी भोईर यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. बंटी भोईर आफ्टर ड्राईव्ह मिडऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल करतो आणि त्यानंतर क्विक सिंगल पूर्ण केली आहे. रुपेश केनी गोलंदाजी मार्क मध्ये आणि समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल अच्युत आणि बबल्या म्हणजे दीपेश केडी मैदानामध्ये आहे. अजून एक सिंगल टार्गेटचा विचार केला तर टार्गेट आहे या टीम समोर जवळजवळ 57 रन्स. 5 षटकामध्ये त्यांना धावा पूर्ण करायच्या आणि खूप मोठं टार्गेट आहे आजच्या दिवसातील. हा 3रा सामना, कारण तर पहिला सी पोल मधला पण सामना पाहिला, त्यानंतर आता ए पोल मधले हे 2 सामने आज आपण इथे पाहतोय. त्यानंतर विनर विपक्ष विनर
अशा लढती असतील. अजून एक वेगवान फटका ऑन साइड मध्ये बॉलला खेळून काढलाय सतीश आवाक्याच्या बाहेर. मिस फिल्डिंग कॅप्टन कडून खराब कामगिरी आणि हा मात्र येतोय नशिबाचा चौकार. कॅप्टन वरती प्रेशर क्रिएट झालं आणि त्यानंतर मात्र हा चौकार आला. अच्युत मुंडकरच्या बॅटमधून आणि एका बाजून असेल दीपेश केणी. लोअर फुल टॉस बॉल होता अगदी उजव्या यष्टीच्या समोरून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मग आता हळूहळू उन्हाचा प्रहर वाढत चाललाय. म्हणजे एकदा संपला ना, फेब्रुवारी संपला की त्यानंतर मात्र तुम्हाला या उन्हामध्ये उभं राहणं देखील असह्य होईल. एवढं वातावरण आता तापतप्त होत चाललंय. तापमान अतिशय गरम होत चाललं. पण अशा तापमानामध्ये आता आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. फुल टॉस पुन्हा एकदा त्या दिशेने मिडॉनच्या दिशेने बॉल चाललाय. फिल्डिंग त्या ठिकाणी भरपूर चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर अजून एक सिंगल आली या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. आणि पहिल्या षटकामध्ये रुपेश केनीनं धावा खर्च केल्या. त्या म्हणजे 8. अजून येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 रनची गरज असेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. तनिष अँड G11 विपक्ष कालभैरव डेव्हलपर्स असा हा सामना आहे. दोन टीम टॉस जिंकला होता खरं तर कालभैरव डेव्हलपर्स टीमनं आणि त्यानंतर मात्र आता तनिष आणि G11 टीमला आता धाबा करायच्या त्या म्हणजे 57. पहिल्याच षटकामध्ये 8 धाबा आल्या. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये 49 रनची गरज आहे. 12.25 हा रिकमान रन रेट असेल बॅटिंग करणाऱ्या तनिष आणि G11 टीमला. कारण रन रेट प्रचंड वाढत चाललाय आणि या धावसंख्येचा पाठलाग खरं तर करता येईल का हा देखील प्रश्न पडलाय. परंतु जमेची बाजू जर का आपण पाहिली तर त्यांचा अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. प्रणय केनी टीमचे कॅप्टन, त्याने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आपण पाहिलात खरं तर सतीश पाटील जो कॅप्टन होता टीमचा काळभैरव डेव्हलपर्स टीमचा, त्यांनी मात्र बॅटिंग करत असताना 56 धाबा केल्या आणि 57 धाबांचं एक विशाल लक्ष यांच्या समोर उभं केलंय. सतीश पाटील कॅप्टन गोलंदाजी मार्कमध्ये. स्विचिटचा पटका, टायमिंग चांगलं होतं, फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आणि डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर बॉल मात्र निघून चाललाय सीमा पार. चौकार. काळभैरव वॉटर सोल्युशन CPL धमाका स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतो आमच्या अगदी मंचाच्या डाव्या हाताला ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला. आणि एका बाजूला सर्व डगआउट्स, त्या डगआउट्स मध्ये बसलेले आमचे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, जे सामन्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. अच्युत मुंडकर या खेळाडूंना लगातार 3 षटकार लगावले तर 500 रुपये. प्रथमेश मुंडकर यांच्याकडून लाजवाब टायमिंग, स्विचिटचा हा फटका, बॉल मात्र चालला डीप थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर. लगातार त्याच दिशेने आलेला हा दुसरा चौकार. स्टान्स लवकर त्याने बदलला आणि बॉलची मेरिट त्याने लवकर रीड केली. आणि यावेळेस जर का आपण विचार केला, हा फुलटॉस बॉल होता आणि परफेक्ट लोअर फुलटॉस बॉलला मात्र त्याने बॅटमध्ये कनेक्ट केलं आणि फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मात्र मिळाला हा चौकार बॅटिंग करणाऱ्या तनिषान G11 टीमला, काळभैरव डेव्हलपर्स टीमला माफी असावी. या टीमला मात्र धावा मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला सूरज भोईर ज्याने 11 चेंडूमध्ये 29 धावा केल्या. त्या खलिबली संघाचा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. या लढतीमध्ये कोणता खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल? तर पहिल्या इनिंग मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली सतीश पाटील आणि कंपनी, ज्यामध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली होती. 13 मध्ये 34 सतीश पाटील सुद्धा कॅप्टनने त्या मोठी इनिंग साकारली होती आणि आपल्या संघाचा डाव त्याने सावरला होता. आता या मॅच मध्ये देखील एका खेळाडूला एक वैयक्तिक मोठी इनिंग साकारावं लागेल. फॉलो केलं फलंदाजाला आणि इथे परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र हा निर्धाव बॉल. द्वारकानाथ चोरगे, जीवन गावंड आणि त्याचबरोबर दीपक पाटील ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. सध्या वीकडे वीकेंड या सर्व दिवसांमध्ये तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रिकेट मध्ये इथे बॉलला उडवला ऑन साइड मध्ये जज करतो क्षेत्ररक्षक
डाऊन द बॉल आणि त्यानंतर मात्र हा झेल कॅरी केलाय. पहिला धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला 20 या धावसंख्येवरती. अच्युत मुंडकर हा खेळाडू आता बाद झालाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. वीस रन्स स्कोर कार्ड वरती आहेत आणि पहिला धक्का बसला. अजूनही 37 रनची गरज आहे येणाऱ्या काही बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. सतरा रन्स आहेत धावफलकावरती. थोडी गडबड आहे. टेक्निशियन आमचे थोडेसे जमलिंग प्रेम सध्या जास्त व्यस्त आहे. त्यांना कॅमेराची भूमिका देखील बघावी लागते आणि टेक्निशियन म्हणून देखील भूमिका साकारावी लागते आणि त्यांच्याकडून आता मात्र इथे थोडंसं बदल केला जाईल. बघा दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण आमच्या मागे बसा आणि खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. थोडंसं जमलिंग आमच्या दोन्ही स्कोररना देखील होतोय आणि आम्हाला देखील होतं, याची आपण नोंद घ्या. सतीश पाटीलचा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र हा निर्धाव चेंडू 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 17 रन्स. अजून येणारे 18 बॉल आणि 40 धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. प्रणय केनीच्या टीमला मात्र आता 18 बॉल मध्ये जवळजवळ 40 रन्स हव्यात. सुलभ केनी गोलंदाजी मार्क मध्ये आलाय आणि समोर सुलभ केनी स्ट्रायकिंग मध्ये आणि गोलंदाजीसाठी दीपेश केनी रुपेश केनी आलाय आणि पहिला त्याने मात्र बॉल निर्धाव फेकलाय. खलिवली संघाचे पुरस्कर्ते खरं तर रॉयल आहेत. जर का त्याने पुढचा सामना देखील जिंकला तर मात्र त्यांच्या सर्व खेळाडूंसाठी एक मोठी मेजबानी असेल. पहिली मॅच जिंकली त्यांना मात्र मटन भाकरीची मेजबानी केली आहे. जर का दुसरा सामना जिंकला तर काय असेल. तर त्यांनाही शुभेच्छा. अर्जुन परदेशी राकेशच्या संघाला देखील शुभेच्छा. ऑनसर मध्ये बॉलला खेळून काढलाय. फटका भरपूर चांगला होता आणि सतीशनं मात्र जजमेंट चुकलं आणि बॉल त्याच्या डोक्यावरून गेला सरळ सीमारेषा पार. चौकार. सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की. हा चौकार आणि या चौकारच्या मध्ये आता 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 36 रन्सची गरज आहे. येणाऱ्या काही चेंडूमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो परंतु सुलभ केनी हा खरं तर नवोदित यंग टॅलेंट आहे आणि त्याने मात्र त्याचं बॅट स्विंग सांगतोय. जर का हा बॉल त्याच्या रडार मध्ये आला
तर मात्र षटकारांचा देखील आतिषबाजी होऊ शकते. ज्या पद्धतीने ओमकारनं कमी वयामध्ये शिरोडोनच्या मैदानावरती खरं तर बारक्या कांबळेच्या अगेन्स्ट लगावलेले 3 षटकार लाजबाब. खरं तर स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आणि इथे संधी आली होती चालून, त्या संधीचं केलं सोनं. सुलभनं मात्र लगावला हा सुलभ षटकार मिड विकेटच्या भरून. सुलभच्या बॅट मधून आला हा बहारदार षटकार. आता येणारे बॉल असतील खर तर धावा आहेत फलकावरती, त्या म्हणजे 27. अजूनही 30 रनची गरज आहे. रुपेश केनी, भाई केनी यांचे बंधुराज आहेत. मैदानामध्ये गोलंदाजी साकारतो दीपेश आणि रुपेश, रायमिंग वर्ड्स, आणि स्वतः भाऊ आहेत एकमेकांच्या. आता सुलभ केनीनं केलं आक्रमण. अजूनही 30 रनची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. शॉर्ट पूल करायचा होता, इथे फटका फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला टच करतो, डाऊन द बॉल आणि झेल कॅरी केला. त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला सुलभ केनीच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या टीमला. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट, खरं तर असंच देखील म्हणावं लागेल, कारण 4थ्या क्रमांकावरती स्वतः कॅप्टन प्रणय केनी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठी इनिंग त्याला साकारावी लागेल, कारण संघासाठी अजूनही विजयासाठी 30 रन्स हव्या देणाऱ्या काही बॉलमध्ये रुपेश केनीच्या अगेन्स्ट सुलभनं केलेलं आक्रमण. त्याने या षटकामध्ये खरं तर 5 चेंडू फेस केला आणि 10 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे हा शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल दीपेश केनी. बबल्या दीपेश स्ट्रायकिंग एंड मध्ये आहे. 13 चेंडू आणि 30 रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल, हा फटका देखील फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडेल का, विकेट किपरनं प्रयत्न केला पण त्याला देखील झेल पकडता आलेला नव्हता. आणि त्यानंतर मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण. आणि या 2 रनच्या मध्ये आता कॅल्क्युलेशन म्हणलंय शेवटचे 12 बॉल आणि 28 रनची गरज. सी पोल मधला आणि दिवसातला जर का विचार केला तर एकूण फिल्डिंग खराब आणि त्यानंतर मात्र संधी मिळाली 2 धावा घेण्याची. 2 धावा देखील कंप्लीट. आता 10 बॉल आणि 26 रन्स, 10 चेंडू आणि 26 रन्सची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 26 धावा, त्यामुळे एखाद दुसरा मोठा फटका हा खेळावा लागेल प्रणय केनीला. जर का धावा आणि चेंडू मधला अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर मात्र मोठी फटके घ्यावे लागतील. हेलिकॉप्टर लुक गॅप शॉट सिलेक्शन, हा फटका भरपूर चांगला होता. डीपेक्सचा कबर बाउंड्रीच्या बाहेर मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. कॅप्टन च्या बॅट मधून आलाय हा चौकार. नऊ बॉल आणि आता 22 रन्स, 9 चेंडू आणि 22 रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या प्रणय केनीच्या टीमला. आणि एका बाजूला अनुभवी खेळाडू. इथे लोवर फुल टॉस बॉल गुडघा टेकला होता आणि ऑर्थोडॉक्स टाईपचा फटका पॅडो स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अजून 2 धावा ऍड होतील. आता येणारे 8 चेंडू आणि 20 रनची गरज आहे. म्हणजे या 2 बॉलवरती किमान एक फटका कंपल्सरी खेळावा लागेल प्रणय केनीच्या संघाला, म्हणजे प्रणय केनी या फलंदाजाला. आता 8 बॉल आणि 20 रनची गरज आहे विजयासाठी काळ भैरव डेव्हलपर्स टीमला. हा फटका स्टँड अँड डिलिव्हर, काळ भैरव वॉटर सोल्युशन स्टँड्सला मात्र सलामी देणारा हा षटकार.
चेंडू आणि 14 धावांची गरज. मगाशी मी प्रेडिक्शन केलं किमान या 2 बॉलवरती एक मोठा फटका घ्यावा लागेल, कारण 12 बॉलमध्ये 28 धावा होत्या. आता 5 चेंडूमध्ये ती सरासरी पूर्ण केली प्रणय केनीनं, आणि त्यानंतर देखील अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र सिंगल. स्ट्राईक रोटेट केली आहे. अखेरच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवले प्रणय केनीनं. आता येणारे 6 बॉल आणि 13 रनची गरज असेल, ती म्हणजे कालभैरव डेव्हलपर्स टीमला. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये डीजे. थँक्यू. VC11 टीमच्या खेळाडूंना मात्र नक्कीच कारल्याची यात्रा पिकनिक केली जाईल. 2 सामने लगातार त्याने जिंकले, तर त्यांचे संघ मालकाने ती घोषणा केली आहे. 6 चेंडू आणि आता 13 रनची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 रन्स. त्यामुळे पहिले 3 चेंडू या सामन्याचं रहस्य काय असेल, खरं तर सामन्याचा कोडा उलगडतील. ते महत्वाचे 3 चेंडू असतील, कारण समोर प्रणय केनिया तो मैदानामध्ये आला आणि पूर्णपणे गिअर बदलला सामन्याचं. त्याने वैयक्तिक आतापर्यंत योगदान दिलं आपल्या टीमला. 6 चेंडूमध्ये 15 रन्स, पण तो आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज तयार होतोय दत्ता नाटेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनुभवी असा खेळाडू. लास्ट ओव्हर मध्ये समोर असे प्रणय केनी. शॉट ऑन पूल. हा फटका भरपूर चांगला होता. इथे मात्र फक्त बॉलला उडवलं ऑन साइड मध्ये आणि मिड विकेट रिझनला क्लिअर केलं. बॉल मात्र गेला सीमा पार. 6 धाव्यासाठी आला षटकार. बॅट्समन यो हाय लय भारी, बॅट्समन यो लय भारी, चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखण. लाजवाब टायमिंग मॅडी. खरं हा षटकार देखील भरपूर निर्णायक होता आणि प्रणयच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता 5 चेंडू आणि 7 रनची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले फटका आणि कॅप्टननं मात्र साकारली एक वेगळी भूमिका. लगातार 2 षटकार आणि आता मात्र सामना बरोबरीने सुटला. 4 चेंडू मध्ये फक्त 1 रनची गरज आहे. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. 4 बॉल आणि आता फक्त 1 रनची गरज आहे. सामना आता बरोबरीने सुटलाय. परंतु विजयासाठी कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मात्र 1 रन्स कंप्लीट करावे लागेल. चला अर्जुन टॉस साठी या. अर्जुन परदेशी खलिवली टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचं आहे आणि पुढचे सामने 4 षटकांचे असतील. आणि विजयी फटका आहे की काय? षटकार हॅट्रिक पूर्ण केले. एकदा जोरदार डाव होता प्रणय केनीसाठी. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करतो हा खेळाडू आणि जवळ मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरेल हा खेळाडू. मॅच हा पुरस्कार जातोय नो डाऊट कॅप्टन. 33 रनच्या योगदान देणारा प्रणय केनी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर कॅप्टन या दोन्ही अर्जुन आणि प्रणय. त्याला मॅन ऑफ द मॅच प्रणय केनी आणि त्याला पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो आमचे आयोजक दिनेश केनी. आपल्या शुभ हस्ते प्रणयला इथे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची आहे आणि टॉस केला जाईल. खलिवली आणि एका बाजून असेल कालभैरव डेव्हलपर्स हा संघ. तर दोन्ही कॅप्टन सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच दिनेश केनी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते प्रणयचा गौरव. या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक पूर्ण करत या खेळाडूंना मात्र आपली विध्वंसकता आपला विस्फोटक अंदाज त्याने दाखवला आणि आपल्या